माजी खासदार शिवसेना नेते प्रवक्ता संजय निरुपम सध्या गॅस एजन्सीमध्ये रिअलिटी चेक करण्यासाठी आले आहेत। आमच्यासोबत पहिला गॅस एजन्सीचे जे चालक आहेत ते आहेत संजयजी इथे आले होते रिअलिटी चेक करण्यासाठी। लोकांची जी तक्रार आहे की त्यांना गॅस भेटत नाहीये, OTP आल्यानंतरही गॅस भेटत नाहीये, काय तुम्ही माहिती दिलं? काही नाहीये, ते आल्यानंतर त्यांनी चेक केलं असेल। आमच्या कुठे लाईन लागलेली नाहीये, सर्वांना सिलेंडर वेळेवरती जातोय। जेवढी ऑर्डर आहे किंवा जेवढी ऑर्डर आम्ही 1 डे सप्लाय करू शकतो त्याच्यापेक्षाही डबल स्टॉक माझ्याकडे आता फुलफिल आहे सर्वांना द्यायला। ज्या कोणाला आजच्या आज बुकिंग करून आत्ता हवा असेल तरी आम्ही आत्ता सिलेंडर द्यायला तयार आहे, काही प्रॉब्लेम नाही, सगळं नॉर्मल चालू आहे। पण जे बुकिंग होत नाहीये त्यांच्यासाठी काय तुम्ही? नाहीये, हे पॅनिकमुळे लोक एक्स्ट्रा बुकिंग करायला लागलेले, ज्यांच्या घरी जरूरत नाहीये किंवा जे पहिले सिलेंडर संपल्यानंतर बुकिंग करायचे ते ॲडव्हान्समध्ये बुकिंग केल्यामुळे जास्त बुकिंग आलेली। त्यामुळे कंपनीने त्या बुकिंगला एक पर्टिक्युलर डेजमध्ये कन्वर्ट केलेलं आहे की तुम्ही 15 दिवसांनी करतो त्याच्यावर ते 21 दिवसावरती करा, 21 दिवसाचे 25 दिवसावरती करा। त्याच्यामुळे काय होईल की सर्वांना गॅस भेटला जाईल, कोणाच्याही घरी तो स्टोअर नाही होणार एक्स्ट्रा। संजयजी, तुम्ही पण रिअलिटी चेक केलं आहेत आणि तुमच्या सोबत आहेत गॅस एजन्सीवाले, यांनी सांगितले आहेत की सर्वांना भेटत आहेत, काही त्रास नाही आहेत, तर जे आरोप करत आहेत त्यांना काय सांगणार? आता मी काँग्रेसवाल्यांनो सांगू इच्छितो की तुम्ही अफवाह पसरवण्याचा जो तुमचा जो एक कट कारस्थान आहे ना, आता तुम्ही बंद करा आणि जो एक सिलेंडरचा फोटो हातात घेऊन तुम्ही एक पिक्चर क्रिएट करता की महाराष्ट्रात मुंबईमध्ये जो आमचे जे गृहिणी आहेत, आमचे जे माता भगिनी आहेत ते खूप त्रासमध्ये आहेत। आता कोणालाही काही त्रास नाही आहे, जेवढी गॅस पाहिजे, जेवढी LPG पाहिजे सगळ्यांना भेटत आहे, पुढे पण भेटणार। म्हणजे खाडी देशमध्ये जो जंग चालू आहे त्याचा काही इफेक्ट गॅस सप्लाय किंवा पेट्रोलियम प्रोडक्ट सप्लायवर नाही पडणार। व्हिडिओ जर्नलिस्ट संतोष कदमचा गोविंद ठाकूर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।